आपण अनेकदा लोकांच्या तोंडून ऐकतो, "अरे, माझं नशीबच खराब आहे. माझ्या नशिबामध्येच नाही हे." पण मी तुम्हाला आज एकच प्रश्न विचारू इच्छिते, नशीब खरंच लिहून आलेलं असतं का? की आपण स्वतः ते घडवतो? मित्रांनो, जगातला एकही माणूस असा नाही की ज्याने फक्त नशिबावर बसून आपलं यश मिळवलं आहे. त्यांनी आपल्या परिस्थितीवर मात केली, परिश्रम केले, स्वप्नांना धरून ठेवलं आणि मगच त्यांचं नशीब उजळलं. नशीब म्हणजे काही जादूची कांडी नाही. नशीब म्हणजे आपल्या मेहनतीचं प्रतिबिंब आहे. बीज जमिनीत पेरलं तर ते लगेच झाड होणार का? नाही. तर त्याला पाणी घालावं लागतं, काळजी घ्यावी लागते, मेहनत करावी लागते. तसंच आपल्या जीवनाचंही आहे. फक्त स्वप्न पाहून भागत नाही, त्या स्वप्नांसाठी झगडावं लागतं रात्रंदिवस. मित्रांनो, एखादा गरीब मुलगा मेहनत करून डॉक्टर होतो. एखादा शेतकरी मुलगा संघर्ष करून अधिकारी होतो. एखादा अनाथाश्रमातून आलेला तरुण खेळाडू होतो. हे सगळे उदाहरणं आपल्याला एकच सांगतात, नशीब तयार नसतं, ते मेहनतीने घडवावं लागतं. आपण आयुष्यात कुठे जन्मलो हे आपल्या हातात नसतं, पण आपण कुठे पोहोचणार हे पूर्णपणे आपल्या हातात असतं. म्हणूनच मी तुम्हाला आज सांगू इच्छिते, कधीही तुमचं भविष्य दुसऱ्यांच्या हातात सोडू नका किंवा नशिबाची वाट पाहत बसू नका. तर तुमच्या परिश्रमाने, तुमच्या जिद्दीने, तुमच्या आत्मविश्वासाने तुमचं नशीब तुम्हीच लिहा. कारण लक्षात ठेवा, नशीब नाही, मेहनतच माणसाचं भविष्य ठरवते. पण ते कसं, ते आपण समजून घेऊया एका कथेच्या माध्यमातून. एका डोंगराळ भागातलं छोटंसं खेडं. त्या खेड्यात सिद्धेश नावाचा एक तरुण राहत होता. घरची परिस्थिती त्याची अत्यंत हलाखीची. वडील शेतात मजुरी करायचे, आई लोकांच्या घरात कामं करून थोडंफार हातभार लावत असे. सिद्धेश अतिशय हुशार होता, पण त्याला शिकायला पुस्तकं, फी भरण्यासाठी पैसे आणि वेळ काहीच मिळत नव्हतं. तरीही त्याच्या मनात एकच स्वप्न होतं, मी एके दिवशी इंजिनियर होणार आणि माझ्या गावाला दाखवणार की गरिबीतूनही उंच भरारी घेता येते. गावातले लोक त्याची चेष्टा करत आणि त्याला म्हणत, "अरे, तुझ्या घरात जेवायला दाणा नाही आणि तू म्हणतोस इंजिनियर होणार? आणि शिकून काय करणार? शेतीतच काम कर, नाहीतर वडिलांसारखा मजूर हो." सिद्धेशचं मन अनेकदा तुटायचं, पण तो स्वतःला म्हणायचा, जर मी हार मानली तर माझं आयुष्य इथे संपेल, पण जर उभा राहिलो तर माझं आयुष्य मी बदलू शकतो. तो दिवस रात्र अभ्यास करायचा, तेलाच्या दिव्याखाली, जुन्या फाटलेल्या पुस्तकांमधून. परीक्षेत पहिल्यांदा तो अपयशी झाला, तेव्हा त्याच्या मनात प्रश्न आला, कदाचित लोक बरोबर म्हणतात, मी खरंच काही करू शकत नाही. पण त्याला असं निराश पाहून त्याच्या आईने त्याला सांगितलं, बाळा, अपयश म्हणजे संपणं नाही. अपयश म्हणजे अजून एकदा प्रयत्न करायला शिकणं. लक्षात ठेव, नशीब कोणी देत नाही, ते घडवावं लागतं. हे ऐकून त्याला धीर आला. आईच्या शब्दांनी तो पुन्हा जिद्दीने उभा राहिला. सिद्धेशने दिवस रात्र अभ्यास सुरू ठेवला. तो शेतात काम करून थोडे पैसे कमवायचा आणि रात्री अभ्यास करायचा. कधी गावातल्या शाळेत शिक्षकांकडून जुने पुस्तकं मागायचा, कधी मित्रांकडून नोट्स मिळवायचा. त्याला आठवतं, पावसाळ्याच्या रात्री त्यांच्या झोपडीत पाणी गळत होतं, तरी तो पायात चिखल लागलेल्या जमिनीवर पुस्तकं ठेवून अभ्यास करत होता. अखेर परिश्रमाचं फळ मिळालं. सिद्धेशने शहरातल्या मोठ्या कॉलेजात प्रवेश मिळवला. त्याचं गाव आश्चर्यचकित झालं. ज्याच्याकडे चप्पल नव्हती, तो आता इंजिनिअरिंग शिकतो आहे. तो अभ्यासात आता चमकू लागला.
स्कॉलरशिप मिळाली, छोट्या मोठ्या तो नोकऱ्या करत राहिला आणि अखेर इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण केलं. काही वर्षांनी तो एका नामांकित कंपनीत इंजिनियर झाला, पण त्याचं खरं समाधान पगारात नव्हतं. तो आपल्या गावात परत आला आणि तिथल्या गरीब मुलांसाठी मोफत शिकवणी सुरू केली. तो मुलांना म्हणायचा, मी तुमच्यासारखाच होतो. भूक, गरिबी, अपयश सगळं अनुभवलं, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, नशीब लिहिलेलं नसतं, ते आपण घडवतो मेहनतीने, विश्वासाने आणि हार न मानता. मित्रांनो, अडचणी कितीही असल्या त्या शेवट नसतात, त्या फक्त एक परीक्षा असते. अपयश म्हणजे पडणं नाही, तर अजून उंच उठण्यासाठीचा धक्का आहे. कोणताही माणूस गरीब जन्मतो, पण गरीब मनाने जगणं हा त्याचा आपला निर्णय असतो. मेहनत आणि जिद्द यापेक्षा मोठा भाग्यविधाता कुणीच नाही. मित्रांनो, जर तुम्ही आजही वाट पाहत बसला आहात की नशीब तुमचं आयुष्य बदलेल, तर लक्षात ठेवा, नशीब बदलत नाही. नशीब बदलायला तुम्हालाच उठावं लागतं. तुम्ही कधी विचार केलाय का की एक गरीब मुलगा जगातील सर्वात मोठा तत्त्वज्ञ आणि कायदेतज्ञ कसा होतो? किंवा एक अंध मुलगी लेखिका कशी होते? तर याचं उत्तर एकच आहे, किस्मत खुद बदलनी पडती है मेरे दोस्त. जर नशिबावर बसून लोक महान झाले असते, तर जगात एकही प्रेरणादायी कथा निर्माण झाली नसती. मित्रांनो, जिद्दच नशिबाला घडवते. मित्रांनो, आपण सर्वजण आपल्या जीवनात कधीतरी म्हणतो, माझं नशीबच खराब आहे. पण आज मी तुम्हाला सांगते की नशीब कुणी लिहून ठेवलेलं नसतं. नशीब हे स्वतः घडवावं लागतं. आता हेच उदाहरण घ्या ना. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे गरीब घरात जन्मले. जातीभेद, अपमान हे सगळं त्यांच्या आयुष्याचा भाग होतं. पण त्यांनी परिस्थितीवर रडत बसणं निवडलं नाही. त्यांनी शिक्षणाचा मार्ग निवडला आणि ते फक्त आपल्या भारतातीलच नव्हे, तर जगातील सर्वात मोठे तत्त्वज्ञ आणि कायदेतज्ञ झाले आणि आपल्या देशाला संविधान दिलं. त्यांनीच हे सिद्ध केलं की किस्मत खुद बदलनी पडती है, ती कुणाच्या दयेवर सोडायची नसते. आता दुसरे उदाहरण, अमेरिकेचे अध्यक्ष अब्राहम लिंकन. ते गरीब घरात जन्मले. दिवसभर शेतात मजुरी करायचे आणि रात्री झोपडीत दिव्याखाली अभ्यास. त्यांना अनेक वेळा अपयश आलं. ते निवडणुका हरले, व्यवसायात तोटा झाला, पण त्यांनी हार मानली नाही आणि शेवटी ते अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात महान अध्यक्ष ठरले. त्यांनी हे सिद्ध केलं की किस्मत बदलायची असेल तर संघर्षातून पुढे यावं लागतं. आता तिसरे उदाहरण, आपण ज्यांच्यामुळे दिव्याचा प्रकाश पाहतो ते थॉमस एडिसन. त्यांनी एकदा नाही, 10 वेळा नाही, तर चक्क 10,000 वेळा प्रयोग करून बल्ब तयार केला. लोक त्यांची खिल्ली उडवायचे, इतके अपयश का सहन करतोस? त्यावर एडिसन म्हणाले, मी अपयशी झालो नाही, मी फक्त 10,000 मार्ग शोधले ज्यांनी माझं काम केलं नाही. त्यांनी दाखवून दिलं की नशीब अपयशात नाही, तर प्रयत्नांमध्ये दडलेलं असतं. आता चौथे उदाहरण, हेलन केलर. अंध, बहिरी आणि मुक्या असलेल्या हेलन केलरला जगण्याची आशाच नव्हती, पण तिने शिकण्याची जिद्द सोडली नाही. ती लेखिका, वक्त्या आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्व झाली. तिने जगाला दाखवून दिलं की शारीरिक अडथळे नसतात, खरे अडथळे तर आपल्या मनात असतात. मित्रांनो, या सगळ्या उदाहरणांमधून एकच सत्य समोर येतं, नशिबावर बसून राहिलात तर आयुष्य तिथंच थांबेल, पण जिद्द, परिश्रम आणि आत्मविश्वासाने तुम्हीच तुमचे नशीब लिहू शकता.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, अब्राहम लिंकन, थॉमस एडिसन, हेलन केलर यांची सर्वांची सुरुवात कठीण होती, पण त्यांचा शेवट सुवर्णाक्षरांनी लिहिला गेला. म्हणून मी तुम्हाला आज सांगते, किस्मत खुद बदलनी पडती है मेरे दोस्त, की कुणी तयार करून देत नाही, तर तुमचं धैर्य, तुमची मेहनत, तुमचा निर्धारच तुम्हाला घडवतो. तर मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून आम्हाला नक्की सांगा. आणि कथा आवडल्यास लाईक करून आपल्या मित्र व परिवारास नक्की शेअर करा. आणि अशाच नवनवीन कथा बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. नमो बुद्धाय.